मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मराठा समाज बांधवाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा पद्धतीच्या घोषणा सगळे मराठा समाज बांधव या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी मराठा समाज बांधवासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले, काय मागणी असणार आहे? सगळी 5 कोटी मराठ्यांचं दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय पोटतिडकीने लढा देऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असताना राजकीय द्वेषापोटी कुठेतरी राजकारणामध्ये त्यांचं धोरण चुकीचं आहे म्हणून माझं खच्चीकरण होता या उद्विग्न भावनेतून जरांगे पाटलांचा कायमचा काटाच काढण्यासाठी या राज्याच्या एका माजी मंत्र्याने जवळपास 2.5 कोटीची सुपारी देऊन मनोजदादा जरांगे पाटलाला संपवण्याचा कटकार असताना या महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेला आहे। बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी कावा शिकवला म्हणून जरांगे पाटलांच्या दूरदृष्टिकोनातून त्यांच्या दूरदृष्टी विचारातून 2 आरोपी पकडले गेले आणि ते आजच्या कंडिशनला गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करून गोंदी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। त्या आरोपींची चौकशी कसून केल्या जात आहे, परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने एक निवेदन आहे की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून सत्य आरोपी पुढे आले पाहिजे। कुठलाही आरोपी राजकीय दृष्ट्या कितीही बलाढ्य असला तरी त्याला पाठीशी न घालता खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ही सकल मराठा समाजाची मागणी आहे। आणि यदा कदाचित आरोपी हा राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे, राजकीय दृष्ट्या कुठल्या तरी एका मतदारसंघाचा आमदार आहे, राज्याचा माजी मंत्री आहे म्हणून जर त्याला पाठीशी घालण्यात आलं तर राज्यातला हा मराठा समाज आरोप सिद्ध होतात परळीकडे कूच केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। निश्चित आपण बसू दुसरे मराठा बांधव आपल्यासोबत आहेत। आपण जर बघितलं तर यातले जे 2 आरोपी संशयित आहेत ते मनोज जरांगे पाटलाचे जुने सहकारी असल्याची सुद्धा चर्चा आहे। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हे आहे की या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सामान्य माणसाच्या विचाराला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या न्याय देण्याचं काम करत असताना हे गलेलट्ट राजकारणी जर अशा पद्धतीची यथा जर मांडत असतील आणि खऱ्या अर्थानं या हत्येचा कट रचत असतील तर हे कायदा काय हे सोबत भाकरीसोबत खातात की काय? कायदा सर्वांसाठी समान आणि कायद्यासोबत सर्व समान अशा पद्धतीचे जर विचार वल्गना असेल तर खऱ्या अर्थानं हे लोक संविधानाला खऱ्या अर्थानं चॅलेंज करत आहेत। या दृष्टिकोनातून विचार केला गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत, ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा माजी मंत्री, त्याच पक्षाचा आमदार खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं सामान्य माणसाला जे मराठा समाजाचा दैवत मनोज जरांगे पाटील आहेत आणि यांचा जर हत्येचा कट रचत असतील तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आरोपी राहणार नाहीत। या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे। आणि काय असणार आहे पुढची भूमिका? मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या आणि मराठ्याचा काळजाचा विषय आहे, कारण मराठा समाजाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मनोजदादा जरांगे पाटील आहेत। या ठिकाणी मी सरकारला आणि प्रशासनाला एवढं सांगतो की मराठ्यांना चलवायची शिकवायची गरज नाही, कारण या कटाचा सखोल चौकशी करून तो मंत्री असो ना कोणी असो। आता ते झाला विषय, पुढची भूमिका काय असणार तुमची? पुढची भूमिका आमची एकच आहे, दर या मनोजदादा जरांगे पाटलाचा कटाचा सखोल चौकशी करून जर संबंधित आरोपीला जर सजा झाली नाही पाहिजे, संबंधित गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे तर मराठी हे तलवारीला धार लावल्याशिवाय सोडणार नाहीत। निश्चित आपण बघतोय ज्या पद्धतीने आपण आंदोलन केले, जे संशयित 2 आरोपी होते ते मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी असल्याची चर्चा आहे। ही चर्चा आहे म्हणजे पहिले बारस्कर म्हणून एक असाच एक समर्थक म्हणून आले, हे समर्थक नव्हते आणि हे जवळ आता मनोज जरांगे पाटील एक सामान्य माणूस आहे, कोण त्यांच्या जवळ उभा राहील, कोण त्याच्यासोबत राहील, त्यांनी कधीही मोठा लहान केला नाही। त्याच्यामुळं काही नीच वर्तीचे लोक सोबत राहिले आणि दिसले म्हणून ते काही समर्थक होत नाहीत। त्यांनी काही दिवस साथ दिली म्हणून माहीत आहे, पण त्यांनी जे काही 2 कोटीचा व्यवहार करून आजकाल आपण ऐकलं त्या 2 कोटीच्या व्यवहारामध्ये ज्याचं ते खुने म्हणून आहे ते सोबत दिसायचा, पण त्याच्या पोटामध्ये एक आणि ओठामध्ये एक होतं, ते खरोखर आज खुलं झालेलं आहे। आणि अजून सुद्धा जे काही जवळचे लोक असतील ते खरे आहेत, ते राहिलेले आणि हे जितके बिकाऊ लोक सोबतचे आहेत त्याला सजा झाली पाहिजे। आणि याच्यामधून जे सोबतचे समर्थक तुम्ही म्हणता विचारला प्रश्न, सोबतचे जरी असतील तर यांना खरोखर पैशाचा लोभ देऊन, त्याच्या घरच्या सुद्धा आमचं बयान ऐकलं, पैशाचा लोभ देऊन यांना मारण्याचा कट केलेला हे खरं आहे, ह्या उघडकीस आलेला आहे। पण
निश्चित आपण बघतो हे सगळे मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणारे आरोपी अटक करावे, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली. त्याचबरोबर आमदार धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.